नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. आपल्या क्रिश टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. तर मुख्यमंत्री वयश्री योजना चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर ती ही योजना ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार आहे. तर ह्या योजनेविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ते 3,000 आपण कसे मिळवायचे, फॉर्म कसा भरायचा याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नवीन जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. तर फॉर्म कसा भरायचा याविषयी आणि योजनेविषयी आपण माहिती पाहूया. तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व व यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मानवस्वास्थ्य केंद्र योगोपचार इत्यादी योजना राबवण्यास मान्यता देत आहेत. तर त्यासाठी आपण पाहूया शासन निर्णय आहे. 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आहे. तर योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना. सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट आहे की ते 65 वर्षावरील जे दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत आहे त्यांना 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर योजनेचे स्वरूप जे आहे त्यात सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड, खुर्ची, ब्रेस आणि लेबर बेल्ट, सवाई साखर आणि कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या आर्थिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मानवस्वास्थ्य केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. तर निधी वितरणमध्ये पाहूया की आपण तुम्हाला राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य मिळणार आहे आणि सेकंडमध्ये DBT प्रणालीद्वारे 3,000 रुपये तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार तुमच्या अकाउंटवर तुम्हाला मिळून जातील. तर शिबिराचे आयोजन जे आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आणि पॉप्युलेशन बेस स्क्रीनिंग माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. तर अशा पद्धतीने योजनेची अंमलबजावणी आपण ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य, विशेष आर्थिक सहाय्य, अनुदान, थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय आयुक्त या मार्फत तुम्हाला नियंत्रण राहील या योजनेत अंतर्गत. तर अजून नोडल एजन्सीमध्ये पाहूया की आपण प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते याची माहिती गोळा करणे आणि कामे नोडल एजन्सीद्वारे सामाजिक माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येतील. आणि महानगरपालिका स्तर दिलेला आहे. यात अध्यक्ष आहेत, आयुक्तालय सदस्य आणि सदस्याची याविषयी माहिती दिलेली आहे. तर लाभार्थ्याचे पात्रतेचे निकष जे जे त्याचे कॅटेगरी वाईज जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची पात्रता आपण पाहणार आहोत. तर मध्ये दिलेले आहे की ज्येष्ठ नागरिक जो आहे तो 31/12/2023 अखेर वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील अशा नागरिकांना ही योजना प्राप्त होणार आहे. तर त्यात 65 वर्षे त्याहून अधिक आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा. नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. तर यामध्ये पाहूया की पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळवण्याचा पुरावा सादर करू शकतो. उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपक्रम विनामूल्य प्राप्त केले नसावे आणि स्वयंघोषणापत्र तुम्हाला द्यावे लागेल. तर पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ म्हणून 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर मिळतील आणि 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जे आहेत त्यांच्याकडून संबंधित केंद्रीय सामाजिक CPSU संस्थेमार्फत 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. तर योजनेसाठी कागदपत्र जे आहे त्यात तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड,
राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, सोय घोषणापत्र, शासनाचे ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, पोर्टल तयार करणे, पोर्टल विकसित करण्यात येईल असं स्पष्ट दिलेलं आहे. तर त्या योजनेबद्दल जागरूकता निर्माण जे तुमच्या जवळचे 65 वर्षाचे जे आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांना ही माहिती लवकरात लवकर तुम्ही सांगा. नियंत्रण आणि मूल्यमापन आर्थिक भार जो आहे तो राज्य सरकारकडून इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर अशी हे अपडेट आहे. शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना ही खूपच चांगली योजना आहे. तर अजून जर काय मुख्यमंत्री वयश्री योजनेवर मार्फत जर काय अडचण येत असेल, काय विचारायचं असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.